गजानन माऊलीची सुरुवात झाली होती गरम पाण्यापासून. तर लोक बोलतात सकाळी सकाळी गरम पाणी प्यायल्यानं पोट कमी होते, म्हणजे फॅटनेस कमी होते म्हणून पेली. मग पहिले पूजा करून घेतली पाणी पिऊन, आणि मग म्हटलं आता रविवार आहे तर म्हटलं चला कोलंबीची भाजी करावं. आणि मग कोलंबी घेऊन आली आणि मग धुतली. मग पहिले कणिक भिजवून घेतली. म्हटलं पहिले पोळ्या टाकून घेतो आणि मग बाकीचे कामं करतो. मग पहिले तवा ठेवला आणि पोळ्या करून घेतल्या. आणि म्हटलं माझ्या सोनपारा म्हणजे माझ्या नवरा तर ते पोळी खात नाही, ते खातात बाजरीच्या भाकरी मसाल्याच्या भाजीबरोबर, म्हणून त्याला बाजरीच्या भाकरी केल्या. मग इकडे मसाला भाजून काढला, कांदा मिरच्या खोबरं धने तीळ हे सगळ्याचा मसाला केला आणि मिक्सरमध्ये वाटला. आणि मग मी पहिले टाकलं तेल आणि मग तो वाटलेला मसाला टाकला गंजात. आणि मग टाकलं त्याच्यात म्हटलं हळद, मग टाकली तिखट, मग टाकला त्याच्यात गरम मसाला आणि मग टाकली टमाट्याची प्युरी. आणि मग म्हटलं मी अंडे उकळून ठेवले होते ते मी अंडे सोलून त्या याच्यात रश्श्याच्या याच्यात टाकून दिले. मग टाकलं त्याच्यात पाणी आणि एका इकडे होऊ दिली म्हटलं अंड्याची भाजी आणि दुसरीकडे केली म्हटलं कोलंबी. तर तुम्ही पाहू शकता कांदे लसूण आणि टमाटर याची चॉपिंग केली. जादू झाला ना. हो, तर मग हे चॉपिंग केलं. मग टाकलं तेल, मग टाकली मोहरी आणि मग टाकले म्हटलं तो कांदा आणि कढीपत्ता आणि लसूण. आणि मग याला गोल्डन ब्राऊन होऊ दिलं. मग त्याच्यात हळद तिखट मीठ गरम मसाला जिरे पावडर धने पावडर आणि असे घरगुती मसाले मिक्स करून आणि मग मी त्याच्यात टाकलं टमाटरही चांगलं होऊ दिलं. आणि मग टाकली मस्त पहिले धुवून टाकली होती मी कोलंबीने, तर टाकसान तशीच आणि मग टाकली ते कोळंबीत मग होऊ दिली म्हटलं. आणि मग माझ्या पोरीला जायचं होतं ट्युशनला, तर मग तिची वेणी करून दिली. आणि मग पायसान तर मग मी इकडे तयार व्हायला लागली, कारण की आता मला लागले होते फोन आले. मग पटापट आवरून घेतलं. माया डबा भरला, एका डब्यात भरली कोळंबीत, मग एका डब्यात भरली अंड्याची भाजी आणि दुसऱ्या डब्यात भरली तिसऱ्या डब्यात भरली पोया म्हणजे चपाती. आणि मग चालली म्हटलं मी माझ्या सलूनमध्ये आली. आणि पहिले मी स्वामी समर्थाची पूजा करून घेतली. तुम्ही पाहू शकता पहिलं कस्टमर रिका वॅक्सचं होतं, पण त्याच्या पोटाचं वॅक्स करायचं होतं. दुसरं वॅक्स होतं त्या मॅडमला मेहंदी लावून द्यायची होती, तर त्याला पहिले डोक्याला मेहंदी लावून दिली. तुम्ही पाहू शकता की ॲप्लिकेशन आम्ही कसं केलं मेहंदीचं. बरोबर सेक्शन बाय सेक्शन घेऊन त्याला डोक्याला मेहंदी लावून दिली. ते झालं तर मग अजून दुसऱ्या मॅडम आल्या, त्याला ॲब्रो करायची होती, तर त्याला पहिले ॲब्रो करून दिली. मग अजून तिसऱ्या मॅडम आल्या, ह्या मॅडमचं पण ॲब्रो होती, मग फोरहेड होतं. मग ते झालं तर लगेच दुसऱ्या मॅडम आल्या, त्याला हाताचं रिका वॅक्स करायचं होतं. आमच्या इथे सगळेजण रिका वॅक्सच करतात, कारण की रिका वॅक्सचा रिझल्ट लय चांगला आहे. मग ते झालं. मग त्याच मॅडमले हे करायचं होतं, स्पा करायचा होता केसांचा. तर महिन्याच्या महिन्यात केसांचा स्पा करावं लागतं, कारण की हेल्दी राहते आणि केस गळते पण कमी होते म्हटलं. पण तुम्ही एकदा नक्की करा, महिन्याला करत जा मी म्हणतो. आणि मग तुम्ही पाहू शकता त्याचं हेड मसाज केलं व्यवस्थित. आणि मग अजून दुसऱ्या मॅडम आल्या, तर त्याला नॉर्मल वॅक्स करायचं होतं, पण मी तुम्हाला ते दाखवू शकली नाही, एंड दाखवलं. आणि मग ह्या आमच्या दुबईच्या मॅडम आहे, ह्या त्याच्या आईच्या घरी आल्या, तर आमच्या घरी आमच्या सलूनमध्ये येतातच म्हटलं. तर त्याची पहिले ॲब्रो करून टाकली आणि मग त्याचं अप्पर लिप्स वॅक्स केलं, विन वॅक्स. आणि मग त्याचंच म्हटलं फेशियल करून टाकलं. आणि मग त्याचं फेशियल झालं, तर त्याचा होता हेअर वॉश, तर तो मी लास्टले क्लिप टाकलेली आहे ह्या मॅडमचं. अजून ह्या मॅडम आल्या, ह्या मॅडमचे दोन्ही कानं मोठे कानातले घालून फाटले होते, तर त्याला दोन्ही कानं शिवायचे होते म्हटलं. तर मग मी पहिले त्याचं डेटॉलनं पुसून घेतलं व्यवस्थित. आणि माझ्याकडे आम्ही फक्त लिक्विड लावून कानं शिवतो. कानं शिवणं म्हणजे काही सुई धाग्यानं, मी काय डॉक्टर नाही आहे सुई धाग्याने शिवायला. नॉर्मल एक लिक्विड लावावं लागते कानाले, आणि ते एका महिन्यात मस्त पॅक होऊन जाते कानं, म्हणजे तुम्ही दुसरे कानातले घालायला मोकळे. म्हणून मी त्याला तेच समजावलं, एका महिन्यात म्हटलं. आता तुम्ही पाहू शकता हे धडधड का आवाज कायचा आहे, माझ्या घरावरून जाते म्हटलं विमानं, तर तुम्हाला आवाज येईल विमानाचा, तर तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि घाबरू नका. एखाद्या वेळेस तुम्हाला माझ्या घरावरून विमान जाते हे दाखवतो म्हटलं. मग यायची दोन्ही कानं पॅक करून टाकली. आणि मग म्हटलं नाही का माझ्या तर दुबईचे जे क्लायंट आहे त्याचे हेअर वॉश करायचं होतं, तर ते त्याचं हेअर वॉश करून राहिली. आणि मग त्यांचे केस ट्राय करून टाकले. अजून मग दुसऱ्या मॅडम आल्या, त्याला करायचं होतं हेअरकट. तर तुम्ही पाहू शकता आमचा हेअरकट कसं झाला. तो हेअरकट एकदम मस्त झाला.
त्या मॅडमला मस्त म्हणजे खूप आवडला तो हेअरकट. मग ते झालं. मग अजून ह्या मॅडमची आयब्रो करून टाकले आणि ह्याच मॅडमचं आमच्या इथं कोरियन ट्रीटमेंट पण चालू आहे बरं. आमच्या इथं कोरियन ट्रीटमेंट नव्हते. शेवटचं क्लायंट परत आयब्रोचं केलं. मग मी भाज्या घेतल्या खोतगल्लीतून घाटकोपरमधून. मग मी